हे समोर मंदिर आहे, तुम्हाला कालच दाखवायचं ते. सकाळी मस्त आरतीच चालू होती, बरं वाटलं. गुड मॉर्निंग मित्रांनो. आता तर आपण उठलो आहे, फ्रेश बीच झालो, आता चालू नाश्त्याला. ओके, ते काय थंडी वाजते सकाळ सकाळची. अजून बरं गरम पाणी भेटलं, ते एक बरं झालं. आता मी मागवलं आहे मिसळ पाव. हा बघ, मिसळ पाव आहे, माहिती आहे, मसाला डोसा आणि शिरा. तुझ्या टेस्ट म्हणजे टेस्ट कशी आहे आम्ही चांगली आहे. मिसळ पाव मस्त आहे, तिखट आहे, झणझणीत आहे एकदम. हॉटेल होतं जिथं आम्ही रात्री स्टे घेतला होता. भक्त निवास. आता निघतो आता आम्ही. आता मी चालवतो रिक्षा आणि सर्व ड्रायव्हिंग लायसन्स वगैरे सर्व बॅच पण काढून ठेवलं आहे, बॅच वगैरे. चला मग निघूया. आम्ही ते पोचलो पंढरपूरला आणि ते सांगतात की मोबाईल वगैरे मंदिरात अलाउड नाही. सो तुम्ही पण येताना मोबाईल वगैरे गाडीत किंवा कुठेतरी ठेवा. आम्ही पण मोबाईल आता गाडीत ठेवतो आणि मग जातो पाया पडायला. तुम्हाला दाखवू नाही शकत आतमध्ये. इथे हे मंदिर आहे, इथे पुढेच आहे, बघा इथे. चला, इथे पुढे मंदिर आहे. इथे ना मोबाईल पण ना बाहेर ठेवावा लागतो, मग ते सेफ नव्हतं म्हणून आम्ही रिक्षामध्ये ठेवलेला मोबाईल आणि मग गेलेलो. आता आम्ही आलो आहे अक्कलकोटला. आमचा पहिला प्लॅन होता की जायचं तुळजापूरला, पण प्लॅन चेंज करून अक्कलकोटला आलो. अक्कलकोटला तिथे स्टे करणार, दर्शन घेऊन स्टे करणार आणि उद्या निघू मग आमच्याकडे. उद्या मी गाणगापूर पण करणार आणि मी दुसरा कुठला आहे, तुळजापूर ना, तुळजापूर. उद्या मी गाणगापूर पण करणार आणि तुळजापूर पण करणार. बघूया आता कसं काय. अक्कलकोटला इथे पूर्ण आतमध्ये अशी गर्दी पण नाही वाटतं, इथे डायरेक्ट दर्शन आहे. बघा इथे मंदिर आहे ते बघा. आता मी तिकडे अक्कलकोटला आलो आहे ना, तिकडे अजिबात गर्दी नाही, अजिबात गर्दी नाही. पटकन झालं दर्शन. हे बघा दर्शन अजिबात लाईन बिन कशीच नाही. बघा आता इथे पूर्ण रुद्राक्षांपासून स्वामी फोटो बनवला आहे. पूर्ण रुद्राक्षापासून खरंच बसतं. 40,000 रुद्राक्ष वापरले ते बनवायला. इथे सर्व दुकानं वगैरे, सर्व मूर्त्या वगैरे इथे बघा. सर्व एक मूर्त्या वगैरे ठरलं, स्वामी समर्थांच्या मूर्त्या वगैरे. आणि इथे पेढे वगैरे भेटतात, मूर्त्या आणि पेढे वगैरे, अंगठ्या वगैरे सर्व आहेत. आम्ही दादा तिथे एक रूम बघितला हॉटेलमध्ये. इथून जरासं 1-1.5 किलोमीटरवरती आहे मठापासून. चांगला रूम आहे, डिसेंट रूम आहे. 800मध्ये भेटला आहे. बघा गिझर वगैरे असते, गरम पाणी स्वस्त. तिकडूनच परत पाठवून येते. आता इथे खायला आलो आम्ही सालुंकेमध्ये, खायला आलो तिथे जेवायला वगैरे. हॉटेल पण एक मस्त दिसतं असं. चिकन वगैरे पण आहे इथे.
पण आम्ही खाणार व्हेज. गुड मॉर्निंग मित्रांनो. आता आपण अकोल्याला स्टे घेतला होता इथे आणि जस्ट आता फ्रेश बीच होऊन आता आम्ही आता निघलो आहे गाणगापूरला. आता आम्हाला 2-3 तास लागतील. बघूया तिकडे गेलं कसं आहे ते. चला निघूया. आता मी थांबलो नाश्ता वगैरे करायला. नाश्ता चाय पिऊ आणि मग निघू पुढे. आता मस्त नाश्ता बिष्टा केला आहे. पेट भरलं आहे पूर्ण. पोट पण भरलं आहे. आता निघू आता पूर्ण नॉन स्टॉप जाऊ गाणगापूरला. एंट्रन्स आहे ना. एंट्रन्स आहे. आता मी गाडी पार्किंग करून आता येऊन सरळ चाललो आहे आता मंदिराकडे. बघूया मंदिर कसं आहे. समजा आतमध्ये मोबाईल त्याला न्यायला दिला तर तुम्हाला दाखवतो मी. हे मंदिर आहे काय श्री दत्त. हे चालू आहे आता आतमध्ये. हे दत्त मंदिर आहे. इथून सरळ जायचं आहे बघा. आज इथे पण गर्दी नाही आहे बघा. पूर्ण खाली खाली आहे. डायरेक्ट जायचं आहे इथून. इथे आम्ही आता कर्नाटकमध्ये नाश्त्याला वगैरे थांबलो होतो. मेंदूवडा खाल्ला, आपला मसाला डोसा खाल्ला आणि चॉकलेट. आता इथे आमचं गाणगापूरला दर्शन घेऊन झालं आहे. फटाफट पटकन झालं दर्शन घेऊन एकदम. म्हणजे 5-10 मिनटं लागली दर्शन घ्यायला. गर्दी अजिबात नव्हती. 5-10 मिनटं अजिबात गर्दीच नाही. जवळच आहे का समोरच आहे इथे. हां गर्दी पण आहे अजिबात. इथे आता आमचं गाणगापुरात दर्शन घेऊन झालं होतं. मग आम्ही निघालेलो तुळजापूरसाठी. तुळजापूरची व्हिडिओ नंतर येईल. ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला भेटूया मग दुसऱ्या व्हिडिओमध्ये.